पुढील 5 वर्ष योजना सुरू ठेवायच्या की नाही ते तुमच्या हातात। विधानसभेला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ पुढचं बटन दाबा, योजना सुरू ठेवा, अजित पवारांचा धमकीवजा इशारा। ओवाळणी परत काढून घेणार नाही, 5 महिन्यांचे 7,500 आणि पुढील 5 वर्ष महिलांना 90,000 मिळणार। पुण्यामधील कार्यक्रमात अजित पवारांचं आश्वासन। आपलं सरकार देना बँकवालं नाही, 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा। पुण्यातील कार्यक्रमात फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या बहिणींना सत्ताधाऱ्यांकडून फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळे यांचा आरोप। सुप्रिया सुळेंकडून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, दादांना मिळणारा प्रतिसाद पाहून सर्व कपोलकल्पित आरोप। सुळेंच्या आरोपानंतर सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर। महाविकास आघाडीला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील, महाविकास आघाडीमधले सगळे सावत्र भाऊ। चंद्रपूरच्या चिमूरमध्ये फडणवीसांची वक्तव्य। आम्ही सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 3,000 देऊ, राज्यामध्ये 3 घाशीराम कोतवाल। फडणवीसांना पराभवाची भीती, राऊतांचा हल्लाबोल। 2 राज्यांच्या निवडणुका जाहीर का झाल्या, सरकारला 4 राज्यांच्या निवडणुकाही घेता येत नाहीत का? एक नेशन वन इलेक्शन वरून शरद पवारांचा निशाणा। 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र का घेता येऊ शकत नाहीत, वन नेशन वन इलेक्शनच्या थापा मारतात संजय राऊतांची ही टीका। मुंबईतील अनेक मोक्याच्या जागा अदानीच्या घशामध्ये घालतायत, खतांच्या गोणीवर मोदींचा फोटो लावता, खतं त्यांनी तयार केलीत का? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। जळगावमध्ये छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव, पवार गटाने मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरामध्ये डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन, फक्त रुग्णालयामधील आपत्कालीन सेवा सुरू राहणार। नाशिकमधील राड्यामध्ये 5 अधिकारी आणि 9 कर्मचारी जखमी, जवळपास 6 गुन्हे दाखल, काही आरोपींना अटक, योग्य ती कारवाई होणार, दादा भुसे यांची माहिती। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धुळ्यामध्ये आज सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक, शाळा, महाविद्यालय, बाजार समित्याही बंद राहणार। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार, सर्व आरोपांना उत्तर देणार, काहींना धडा शिकवणार। अंजली दमानिया आक्रमक, तर पत्रकार परिषदेनंतर तुमचे कारनामे समोर आणणार, सूरज चव्हाण यांचा इशारा। काही लोकांकडून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी खोटं बोलून हिणवण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। अजित पवार आणि भुजबळांच्या मतदारसंघ बदलाच्या बातम्या खोट्या, कोणताही मतदारसंघ बदलणार नाही, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या राजगुरुनगरमधील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये आढळराव पाटील अनुपस्थित, आढळराव पाटलांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार, संजय बाबा घाटगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा, समर्जित घाटगे आणि मुश्रीफ यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। आम्ही मंजुरी देऊन सुद्धा पुण्यामध्ये मेट्रो उशिरा का सुरू होते, विकास होत असल्यास विरोध करणार नाही, निवडणुकांच्या तोंडावर हा दिखावा असू नये, वडेट्टीवारांची टीका। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापला, पत्नीला तलवारीनंच केक भरवल्याचं देखील समोर, संजय गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल। ऑगस्टपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा उकाडा वाढला, पुढील काही दिवसात मुंबई, ठाणे, पालघरमधील काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता। विनेश फोगाट भारतामध्ये दाखल, विनेशचा दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत, मायभूमीवर दाखल होताच विनेश फोगाट भाऊक।